लेट्स अंडरस्टँड द 3 प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट सॉइल. ठीक आहे, आपल्याकडे आहे सर्वात आधी सँडी सॉइल, स्लिट सॉइल, ओके, आणि क्ले सॉइल. आता सर्वात आधी सँडी सॉइलची ही प्रॉपर्टी आहे की त्याच्यात जे पार्टिकल्स असतात ज्याच्याने ते बनलेलं असतं ते लार्ज असतात, म्हणजे आपल्याला वाळू दिसते. ठीक आहे, पार्टिकल्स आर लार्ज. स्लिट सॉइलचे पार्टिकल्स मीडियम असतात, जे सॉइल असतं त्याच्यामध्ये ते मीडियम साईज असतात, आणि क्ले सॉइलचा एकदम स्मॉल पार्टिकल्स असतात. ओके, तर मी हे पॉइंट वाईज लिहिते सो दॅट यू कॅन अंडरस्टँड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सँडी सॉइल इज व्हेरी लेस. ओके, याची इट इज मीडियम. इट होल्ड्स वॉटर अँड इट ऑल्सो ड्रेन्स वॉटर, वॉटर निघून सुद्धा जाते. आणि क्ले सॉइलची इट इज व्हेरी हाय, कारण तुम्ही जर बघितलात तर क्लेची मोस्टली भांडी बनलेले असतात. ओके, ते भांडी बनवतात, आकार देतात पॉटर्स, आणि मग त्याला बेक केलं जातं. बेक म्हणजे त्याला भाजलं जातं भट्टीमध्ये, आणि मग तो आकार येतो आणि ते तसंच राहतं एकदम टाईट. ओके, देन वी कम टू ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर किंवा जे क्रॉप्स येतात, शेती, तर सँडी सॉइलमध्ये आपण अजिबात शेती करू शकत नाही. ओके, स्लिट सॉइल इज व्हेरी गुड फॉर ॲग्रिकल्चरल पर्पज. ओके, दो दिस इज प्लावेबल. प्लावेबलचा अर्थ हा आहे, जो हल चालवतो ना आपण शेतीमध्ये, शेती करताना प्लाव बोलतात त्याला. मी डायग्राम टाकीन त्याच्यात एक इमेज. ठीक आहे, तर सँडी सॉइल आसानी एकदम इझिली त्याच्यात प्लाव फिरवू शकतो, बट दॅट इज ऑफ नो यूज, कारण तिकडे त्या सँडमध्ये काही न्यूट्रिएंट्सच नसतात. ओके, इट इज मेड अप ऑफ सिलिकॉन डायऑक्साईड. त्याच्यात स्मॉल पार्टिकल्स असतात सिलिकॉन डायऑक्साईडचे. न्यूट्रिएंट्स बिलकुल नसतात, त्याच्यात झाडं उगवू शकत नाही. ओके, दिस इज व्हेरी गुड. ठीक आहे, ह्याच्यात आपल्याला सगळे न्यूट्रिएंट्स बघायला भेटणार. इट हॅज ऑर्गॅनिक मॅटर असतं ह्याच्यामध्ये. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जे खत असतं ना, त्याच्यामध्ये मातीमध्ये वेगवेगळे न्यूट्रिएंट्स असतील, झाडं असतील जे डिकम्पोज झाले असतील, किंवा प्राण्यांची डिकम्पोजिशन होत असेल त्याच्यात. ओके, सो दिस इज व्हेरी गुड. वी नेक्स्ट कम टू क्ले सॉइल. तर क्ले सॉइल त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी हाय आहे, त्याच्यामुळे आपण ह्यात ॲग्रिकल्चर नाही करू शकत, ह्याच्यात शेती नाही करू शकत, कारण ह्यात पाणी तुंबून राहणार आणि त्याच्यामुळे आपली शेती जी आहे तिथे वाढणार नाही आपलं पीक, आणि ते खराब होणार. ओके, सो दीज आर द 3 टाइप्स ऑफ सॉइल. So we have now understood the types of soil. Okay, let's understand the structure of soil. So we'll understand the structure म्हणजे त्याचा आकार. ठीक आहे, तर 4 टाइप्सचे असतात, खूप टाइप्स असतात, त्यात 4 दिले आहेत तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. ओके, कॉलमिनार म्हणजे असे थर असतात. ओके, सॉइलचे असे वेगवेगळे थर असतात एकावर एक. ओके, लॅमिनर आहे, छोटे छोटे पार्टिकल्स असतात किंवा मोठे मोठे असू शकतात. मग ग्रॅन्युलर आहे, जे असे ग्रॅन्युल्स असतात मोठे मोठे, किंवा मग ब्लॉक शेप असतात. ब्लॉक शेप म्हणजे असे ढीग जे ढीग असतात. मी इथे इमेजेस टाकेन तुम्हाला प्रत्येकाचे, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं असतात. कॉलमिनार म्हणजे ग्रॅन्युलर म्हणजे असे उभे पण असतात. ओके, तर हे 4 स्ट्रक्चर्स असतात. आता ह्यांचं मेन फंक्शन काय आहे? फर्स्ट आहे की हे जे स्ट्रक्चर आहे ह्याच्यामुळे फर्टिलिटी ऑफ सॉइल इज डिपेंडेड, की हे सॉइल किती फर्टाईल आहे, ह्याच्यात किती क्रॉप्स उगवू शकतात, किती खेती करू शकतो आपण. तर दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ स्ट्रक्चर ऑफ सॉइल. दिस इज डिपेंडेड, फर्टिलायझेशन ऑफ सॉइल इज डिपेंडेड ऑन द स्ट्रक्चर. सॉइल कसं असतं, ज्याचे रूट्स, जे झाडांचे रूट्स असतात, जर क्ले सॉइल असेल तर ते अटकून राहणार. ओके, इट वोंट ड्रिप. But when you have slit soil, the soil is very fertile, the roots go deep and they grow nicely. ठीक आहे, ते छान उगवतात. आणि सेकंड आहे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किंवा वॉटर ड्रेनेज. दिस इज द मेन फंक्शन ऑफ सॉइल, की पाणी तुंबून राहत नाही, पाणी वितळून जातं किंवा निघून जातं. ओके, सो दीज आर द 2 पार्ट्स इन विच the structure of soil is very important.
सो वी अंडरस्टूड द टाइप ऑफ सॉइल अँड स्ट्रक्चर ऑफ सॉइल. आता आपण समजून घेऊया युजेस ऑफ सॉइल. युजेस म्हणजे कशा कशासाठी सॉइल यूज होतं. तर फर्स्ट आहे प्लांट कन्झर्वेशन. प्लांट कन्झर्वेशन म्हणजे ज्याच्यात प्लांट्स वाढतात, जे झाडं वाढतात, दॅट इज द मेन प्रॉपर्टी ऑफ सॉइल. ठीक आहे. सॉइलमुळे झाडं वाढतात छान. जितकं फर्टाईल सॉइल असेल तेवढं झाडं छान वाढणार. ओके. नेक्स्ट इज वॉटर कन्झर्वेशन. वॉटर कन्झर्वेशन कसं होतं, कारण सॉइलमध्ये ही प्रॉपर्टी असते दॅट इट कॅन होल्ड वॉटर. ते पाणी थांबवून ठेवू शकते. त्यामुळे आपण लेक्स बनवतो, बंड्स बनवतो. ठीक आहे. जे शेतांच्या बाजूला बंड्स जातात ना, मी इकडे डायग्राम्स टाकेल, तर तुम्हाला त्याच्यातून समजेल की त्याच्यात आपण पाणी म्हणजे वापरू शकतो, त्याच्यात आपण साठवू शकतो, अँड दॅट वॉटर यू कॅन यूज इट फॉर फार्मिंग अँड फॉर व्हेरियस पर्पसेस. सो दीज आर द टू प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. ओके. The third use of soil is plasticity. प्लास्टिसिटीचा अर्थ हा आहे की जे माती आहे आपण त्याला वेगवेगळे आकार देऊ शकतो. ओके. मोल्डेड इनटू शेप्स. मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की क्ले माती असेल तर त्याला आपण वेगळा वेगळा आकार देऊन ते बेक करतात आणि त्यामुळे ते मातीचे भांडी आपण घरी वापरू शकतो किंवा स्कूल्समध्ये किंवा कुठेही जिकडेही त्याचा उपयोग होऊ शकतो छान, तिथे आपण हे वापरतो. ओके. देर आर सम टाइप्स ऑफ सॉइल विच आर व्हेरी युजफुल. ओके. द फर्स्ट टाइप ऑफ सॉइल इज चायना क्ले. चायना क्ले आहे. हे क्रॉकरी आयटम्स जे पण आपण अँटिक्स किंवा जे घरी वापरतो ते चायना क्लेनी बनतात. एक्रेलिक जे आपण म्हणतो ना, दॅट इज ऑल चायना क्ले. नेक्स्ट वन इज साडू सॉइल. ओके. जे गणपतीचे मूर्ती बनतात, जे साडू मातीचे भांडी बनतात, ते सगळे साडू सॉइलनी बनतात. ओके. नेक्स्ट वन इज टेराकोटा सॉइल. ओके. सो दिस सॉइल इज यूज फॉर डेकोरेटिव्ह आयटम्स. जो डेकोरेटिव्ह आयटम्स बनवतात, डेकोरेटिव्ह. ओके. ते ह्याच्यापासून बनवतात वेगवेगळे आर्टिकल्स. आणि फोर्थ वन इज मुलतानी सॉइल. मुलतानी सॉइल. तर मुलतानी माती तर माहिती असेल, जे आपण चेहऱ्याला लावतो ज्याच्यामुळे पिंपल्स जातात किंवा ॲक्नेस जातात. सो दॅट इज दिस इज फॉर हर्बल पर्पसेस. दिस इज हर्बल सॉइल. ओके. सो दीज आर द टाइप्स ऑफ सॉइल अँड द्या. तर आपण समजलो फंक्शन्स. ठीक आहे. सॉइलचे प्रॉपर्टीज आपण समजलो. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ सॉइल वी अंडरस्टूड द युजेस ऑफ सॉइल. तर हा लास्ट पॉइंट आहे, इट इज सॉइल टेस्टिंग. आता सॉइल टेस्टिंग हे यूज का होतं, बिकॉज वेरियस जे ॲग्रिकल्चर होतं, जे शेती होतं, तिकडे हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं की टू अंडरस्टँड वेदर द सॉइल इज फर्टाईल ऑर इम्फर्टाईल. ठीक आहे. तर सॉइल टेस्टिंगमध्ये वेरियस लेवल्स चेक करतात, जसं की पीएच लेवल चेक करतात. ठीक आहे. सॅलॅनिटी चेक करतात किंवा त्याचा सॉइलचा टेक्स्चर कसा आहे, कलर चेक करतात, त्यामध्ये टेक्स्चर चेक करतात. तर हे सगळे वेगवेगळे टेस्ट असतात जे सँडचं सॅम्पल कलेक्ट करतात त्या जागेवरून आणि मग लॅबॉरेटरीजमध्ये जाऊन त्याची टेस्टिंग केली जाते. सो सॉइल टेस्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ओके. आणि ह्यामधून आपल्याला काय काय कळतं, अँड देर आर मेनी कॉजेस ज्याच्यामुळे सॉइल इनफर्टाईल होईल. कॉजेस फॉर इनफर्टिलिटी ऑफ सॉइल. तर सर्वात आधी आहे लो पीएच. ओके. त्यानंतर असेल एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर. जे फर्टिलायझर म्हणजे केमिकल्स यूज करतात क्रॉपला प्रोटेक्ट करण्यासाठी, ते पण जर जास्त आपण फवारणी केली तर त्याच्यामुळे सुद्धा सॉइल इनफर्टाईल होऊ शकतं. किंवा रिपीटेड कल्टिवेशन ऑफ सेम क्रॉप. याचा अर्थ काय आहे
की सेम जो पीक आहे, मी गेल्या वर्षी जर मका उगवला तर ह्या वर्षी पण मी त्याच्यात मकाच उगवला तर त्या सॉइलला न्यूट्रिएंट्स नाही भेटणार त्या प्लांट मधून, किंवा ते अजून फर्टाईल नाही होणार. जेवढे तुम्ही वेगवेगळे खेती करणार, जेवढे वेगवेगळे क्रॉप्स उगवणार, तेवढं ते सॉइल फर्टाईल होणार. ओके. देन यूज ऑफ सलाईन वॉटर. सलाईन वॉटर म्हणजे ज्याच्यामध्ये मीठ असतं. ओके. ते जर पाणी यूज केलं तर त्याच्यामुळे सुद्धा सॉइल बिघडू शकतो. आणि नो प्रपोर्शन ऑफ ड्रेनेज वॉटर. जास्त जर आपण पाणी वाहत म्हणजे शेताला जास्त पाणी जर आपण देत गेलो तरी सुद्धा सॉइल इनफर्टाईल होऊ शकतो. सो दीज आर द 5 causes of infertility of soil. Okay, I hope you understood this chapter and this is the end of the chapter. ओके. मी तुम्हाला 3 पार्ट्स मध्ये हे एक्सप्लेन केले आहे, तर तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. मी इन डिटेल एक्सप्लेन केलं आहे. अँड फॉर मोर व्हिडिओज प्लीज सबस्क्राईब. थँक्यू.